नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे जे व्हिडिओ बनवत आहे मी त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत लागत असते. त्याच्यासोबतच याच्या मागे खूप काही टीम वर्क सुद्धा असतो. तर तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं, शेअर केलं तर तिथं कुठं ना कुठं आम्हाला मोटिवेशन भेटत असतं की आम्ही चांगलं काम करत आहोत. ठीक आहे. तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला. हाईप पण तुम्ही करू शकता. हाईपचं पण ऑप्शन आहे. ठीक आहे. चालेल. आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ऑल कॉलेजेसचं जेवढे पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्या कॉलेजेस बद्दल त्यांचं फी स्ट्रक्चर काय देण्यात आलेलं आहे, कुठं वेबसाईट वरती त्यांच्या म्हणजे कसं असतं ना, सगळ्या कॉलेजेसची वेबसाईट असते. त्याच्यावरती वेबसाईटवरती आपल्याला काय भेटत असतं तर त्यांची फीस भेटत असते. तर त्या वेबसाईट वरती काय देण्यात आलेलं आहे ते आम्ही काढलेलं आहे तुमच्यासाठी आणि ते आपण या व्हिडिओमध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस बद्दल डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर बघा, काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का तुम्हाला? तर काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते चॉईस फिलिंग. हे तुम्हाला पण माहित आहे, चांगल्या प्रकारे माहित आहे. तर जर का तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईड वरून चॉईस फिलिंग हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपवरती मेसेज करायचंय, कारण कॉल उचलणं शक्य नाही. कसं मेसेज करायचंय की लिस्ट, पर्सनलाइज लिस्ट असं मेसेज करायचंय. एमबीबीएस साठी असो किंवा कोणत्या पण कोर्ससाठी असो. आता राऊंड 1 साठी 1,500 रुपये फीस आहे आणि सगळ्या राऊंडचं जर का घ्यायचं असेल तुम्हाला तर 3,500 रुपये फीस आहे. आता खूप सारे विद्यार्थी मला म्हणतात याच्यामध्ये ग्रुप ए येतं का, ग्रुप बी येतं का, ग्रुप सी येतं का? तर नाही, याच्यामध्ये काहीच येत नाही. फक्त एक पर्टिक्युलर कोर्स येत असतं. एमबीबीएस झालं, बीडीएस झालं, स्पेसिफिक कोर्ससाठी आहे हे. ठीक आहे. चालेल. याच्यामध्ये परफेक्ट चॉईसेस तुम्हाला भेटत असतात. त्याच्यासोबतच कट ऑफ डिपेंड अपॉन युअर चॉईसेस, प्रेफरन्सेस डिपेंड अपॉन युअर बजेट अँड एसएमएल आणि प्रायोरिटी फॉर स्टेट कोटा ओनली. स्टेट कोटासाठी आहे फक्त, एमसीसी साठी नाही. क्लिअर सांगत आहे. ओके. काय असतं ना की 93% स्टुडंट जे आहे ना ते पहिल्या राऊंड मध्ये चॉईसेस मध्येच मिस्टेक करतात. मागच्या 4 वर्षाचा अनुभव आहे. 4 वर्षाचा अनुभव मी सांगत आहे. ठीक आहे. नो वन टेल हाऊ टू फील कॉलेजेस. कोणीच सांगत नाही की कॉलेजेस कसे भरायचे असतात. ठीक आहे. आपण सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. त्याच्यावरती 2 व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहे आणि कमीत कमी 7 ते 8 लाईव्ह मध्ये मी समजून पण सांगितलेलं आहे तुम्हाला लिस्ट कशी बनवायची असते. ठीक आहे. रँक चांगला असतो तरी सुद्धा कॉलेज भेटत नाही. कॉलेज भेटला जरी रँक चांगली असून सुद्धा चांगलं कॉलेजेस भेटत नाही किंवा भेटतच नाही कॉलेज. ठीक आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक शंका असते की आम्ही चॉईसेस किती टाकू शकतो दादा? आम्ही सगळ्या चॉईसेस टाकू शकतो की फक्त पर्टिक्युलर चॉईसेस टाकू शकतो? तर तुम्ही सगळ्या चॉईसेस सुद्धा टाकू शकता आणि पर्टिक्युलर चॉईसेस सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. चालेल. याच्यानंतरची गोष्ट आहे, नेक्स्ट गोष्ट बघून घेऊया आपण. तर नेक्स्ट गोष्ट काय आहे? ओके. थांबा थोडं. हां. त्याच्यानंतर आता चॉईसेस कशा भरायच्या असतात बघा. तुम्हाला काय-काय भेटत असतं. तर ही लिस्ट आहे, ही पर्सनलाइज लिस्ट आहे तुमची. पर्सनलाइज लिस्ट म्हणजे काय? तर बघा, इथं तुमचं नाव असतं, जे पण नाव आहे तुमचं XYZ. ठीक आहे. कॅटेगरी जे पण असेल तुमची समजून घ्या, NTB आहे. ऑल इंडिया रँक इथं मेन्शन असते आणि कॉन्टॅक्ट नंबर असतो. तुमच्या स्पेसिफिक याच्यासाठी काहीतरी नोट दिलेली असते कॅटेगरीसाठी की तुम्हाला काय करायचंय, ते नोट सुद्धा तुम्हाला दिलेले असते. त्याच्यानंतर हे इथं एक बार असतं. 12 कॉलम असतात याच्यामध्ये. याच्यामध्ये चॉईसेस नसतात. खालच्या याच्यामध्ये चॉईसेस असतात. ठीक आहे. आता या चॉईसेस सोबत इथं कोड टाकल्या जात असतात आणि त्याच्यासोबतच या चॉईसेस सोबत काय दिलं जात असतं तुम्हाला, कॉलेजेसचे कोड सुद्धा दिले जात असतात. ठीक आहे, की कोणता कॉलेजचं कोड काय आहे. याच्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी बोलत असतो आणि तुमची प्रायोरिटी सेट करत असतो की आपल्याला लिस्ट कशी हवी आहे. तुम्हाला चर्चा करून बोलून 2-3 मिनिटं बोलून तुमच्यासोबत चर्चा केली जाते. मी स्वतः बोलतो, कोणताच एजंट आपल्यामध्ये राहत नाही की आपल्याला काय करायचंय बो, कसं करायचंय बो, आपली रँक कशी आहे त्याबद्दल चर्चा करून सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत असतो आणि नंतर तुमची प्रायोरिटी सेट करून एक 4 ते 5 तासानंतर तुमची लिस्ट तुम्हाला भेटत असते. आता सायलेंट फीचर काय आहे? तर पर्सनलाइज लिस्ट अकॉर्डिंग टू युअर प्रायोरिटी, जी पण तुमची प्रायोरिटी आहे त्याच्यानुसार बनवली जाते. कॉमन लिस्ट असतात, असं नाही की नाही, पण पर्सनलाइज लिस्ट सोबत असतात त्याच्या. कॉमन लिस्ट कशा असतात बरं का? तर ते पण सांगू इच्छितो तुम्हाला मी. थोड्या वेळाने आपण सांगू त्या गोष्टी सुद्धा. त्याच्यासोबतच कॉमन लिस्ट नसते. आफ्टर सेटिंग युअर प्रायोरिटी, अंडरस्टँडिंग ऑफ युअर प्रायोरिटी,
नो एजंट और समवन एल्स डायरेक्टली माइन इन्व्हॉल्वमेंट. महाराष्ट्रामध्ये 2025 मध्ये सगळ्यात जास्त गाजलेली लिस्ट जी होती ती मेडिकल सिम्प्लिफाईडची होती. तुम्हाला मी पुरावा सुद्धा दाखवतो. एक 765 प्लस लिस्ट आपण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहे मागच्या वर्षी. ठीक आहे, हे बघू शकत असाल तुम्ही. हे 765 प्लस लिस्ट दिलेल्या आहे आणि आतापर्यंत कमीत कमी 108 प्लस लिस्ट आपण दिलेल्या आहे विद्यार्थ्यांना आतापर्यंत. ठीक आहे, जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हापर्यंत 108 लिस्ट झालेले आहे. ते सुद्धा तुम्हाला मी पुरावा दाखवतो की 108 लिस्ट आपण दिलेल्या आहे. ठीक आहे, या 108 लिस्ट आहे. सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात, सगळ्यांच्या वैयक्तिक लिस्ट इथं देण्यात येत असतात. ठीक आहे, हे दिसत आहे तुम्हाला, सगळ्यांची लिस्ट ही वैयक्तिक असते. ठीक आहे, चालेल. याच्यानंतरची गोष्ट काय आहे की कॉमन मिस्टेक काय काय असतात जे चॉईस फिलिंग मध्ये तुम्ही करत असतात. तर सगळ्यात मोठी मिस्टेक असते की कट ऑफ नुसार तुम्ही काय करत असतात की लिस्ट बनवत असतात. तिथं कुठं ना कुठं तुम्हाला हे समजणं अत्यंत गरजेचं आहे की कट ऑफ नुसार जर का तुम्ही लिस्ट बनवली तर एकदम साहजिक आहे की तुमच्या रँकवरती तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज भेटणारच नाही. का भेटणार नाही त्याच्या मागचं कारण एक आहे की सगळ्यांची ऑल इंडिया रँक ही वेगळी असते आणि सगळ्यांचा एसएमएल सुद्धा हा वेगळा असतो. मार्क जरी एका कॅन्डिडेटचे सारखे असले तरी त्या मार्कवरती कमीत कमी 10,000 15,000 विद्यार्थी असू शकतात. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 557 मार्कवरती किती विद्यार्थी असेल, 357 मार्कवरती किती विद्यार्थी असेल, 557 वरती किती विद्यार्थी असेल, खूप जास्त विद्यार्थी असेल. ठीक आहे, खूप जास्त म्हणजे 10,000 15,000 एका मार्कवरती. पण सगळ्यांची ऑल इंडिया रँक वेगळी आहे का? तर हो, सगळ्यांची ऑल इंडिया रँक वेगळी आहे. म्हणूनच जी काउन्सिलिंग आहे ती ऑल इंडिया रँक नुसार चालत असते आणि एसएमएल नुसार चालत असते. मार्क नुसार चालते का ती? मी सांगून आतापर्यंत थकलेलो आहे की मार्क नुसार चालतच नाही. ठीक आहे, फक्त आणि फक्त ऑल इंडिया रँक, एसएमएल आणि कॅटेगरी रँक कुठं ना कुठं महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, त्याच्यावरती हे चालत असतं. विदाऊट प्रॉपर नॉलेज, कॉलेजचं प्रॉपर नॉलेजच नसतं. त्या कारणामुळं पण खूप जास्त चुकीचे आपण काय करून घेतो की लिस्ट चुकीची बनवून जाते. ठीक आहे, कॉमन लिस्ट जे ग्रुपवरती आलेली आहे ती लिस्ट टाकून द्यायची. जे पण काउन्सिलर लावला असेल तो काय करतो की ग्रुपवरती एक लिस्ट कॉमन टाकून देतो आणि त्यांना म्हणतो अरे टाका रे तुमच्या हिशोबानुसार. ती अगदी चुकीची लिस्ट आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक प्रायोरिटी कुठं सेट केली, तुम्हाला काय हवंय तुम्ही कुठं सेव्ह केलं. ठीक आहे, तर ती पण एक खूप मोठी गोष्ट असते. रॉंग गायडन्स, सगळ्यात महत्वाचं गोष्ट रॉंग गायडन्स. आता रॉंग गायडन्स याचा अर्थ काय आहे? खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना चुकीची इन्फॉर्मेशन दिली जाते की कट ऑफ नुसार बनवा, याच्यानुसार बनवा, त्याच्यानुसार बनवा. जे बेकार कॉलेजेस आहे, जे चांगले कॉलेजेस नाहीये ते वरती ठेवा, मग तुमचे चान्सेस वाढतील. असं काही नसतं. सगळं काही हे मेरिटवरच चालत असतं. याचा अर्थ कुठला पण कॉलेज तुम्ही कुठं पण ठेवला तर चालेल. फक्त अर्थ एकच आहे की कुठं पण ठेवला याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठं पण ठेवा कॉलेजेस, कारण याच्यावरती तुम्हाला 5.5 वर्ष जगायचंय हे सुद्धा समजणं अत्यंत गरजेचं आहे की त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुम्हाला 5.5 वर्ष जगायचंय. त्याची प्रत्येक गोष्ट चांगलीच असली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो की ही गोष्टामध्ये काय नाही झालं पाहिजे, चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे. तर जे विद्यार्थी आपल्याकडून चॉईसेस घेतात त्यांच्यासाठी आपण काय काय देत असतो बरं का, तर मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर तर पर्सनलाइज लिस्ट असते. ठीक आहे, तुमचा नंबर जसाच आला तसंच तुमच्याशी बोलून पर्सनलाइज लिस्ट बनवली जाते आणि मी स्वतः बोलत असतो तुमच्यासोबत. ठीक आहे, तर हे एक गोष्ट झाली की पर्सनलाइज लिस्ट. सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते. जर का तुम्ही 7,000 दिले असेल, 9,000 दिले असेल, 10,000 दिले असेल, 15,000 दिले असेल, 20,000 दिले असेल, मला नाही माहित किती दिलेले आहे. पण ज्यांनी माझ्याकडून घेतलेली त्यांना तर चिंताच नाहीये या गोष्टीची. पण ज्यांनी कुठं दुसरीकडे लावलेला असेल काही हरकत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगा त्यांना की पर्सनलाइज लिस्ट आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर आमचे पैसे परत करा. सरळ सरळ गोष्ट. जर का ती लिस्ट तुम्हाला पर्सनलाइज भेटतच नाहीये, मग काउन्सिलिंग लावून फायदाच काय झाला तुमचा? सरळ सरळ गोष्ट. काय फायदा झाला? तुम्हीच विचार करा की तुम्ही जर का काउन्सिलिंग लावलेली असेल आणि पर्सनलाइज लिस्ट तुम्हाला भेटत नाहीये तर मग काय फायदा? कारण 99% जी काउन्सिलिंग असते ती लिस्ट वरती असते, चॉईस फिलिंग वरती असते. 1% तर प्रोसेस आहे फक्त. समजलं तुम्हाला काय बोलायचंय मला? व्हेरी गुड. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 2025 चा कट ऑफ भेटणार आहे कॅटेगरी वाईज. आता हा कट ऑफ कॉलेज वाईज असणार आहे. सगळ्या कॉलेजेसचं याचं कट ऑफ असणार आहे कॉलेज वाईज. ओके, हा. आता हे पण दोन प्रकारचं असणार आहे, एक ऑल इंडिया रँक नुसार आणि एक एसएमएल नुसार. ठीक आहे, जशीच पेमेंट झाली हे तुम्हाला भेटून जात असतं. पर्सनलाइज लिस्ट कधी भेटत असते तर ते पण सांगणं अत्यंत गरजेचं की नंबर आल्यावर.
ठीक आहे. नंबर तुम्हाला सेंड केला जातो की तुमचा नंबर कितवा आहे. ठीक आहे. म्हणजे स्क्रीनशॉट तुम्हाला एक फोटो काढून तुम्हाला पाठवला जातो की तुमचा नंबर कितवा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ही गोष्ट तुम्हाला पेमेंट नंतर भेटत असते. हां, चालेल. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक अजून गोष्ट भेटत असते. एक अजून गोष्ट म्हणजे तुम्हाला काय भेटत असतं, की ही जी पी मी तुम्हाला दाखवणार आहे, ती पी भेटत असते सेमी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट वेबसाईट फीस जी वेबसाईटवरती दिलेली आहे. चालेल. त्याच्यासोबतच तुम्हाला काय भेटत असतं, तर पर्टिक्युलर राउंडचं कट ऑफ भेटत असतं, रिझल्ट कॉलेजचे रिव्ह्यू भेटत असतात. ठीक आहे. कॉलेज रिव्ह्यू. प्रत्येक कॉलेजचं रिव्ह्यू ज्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं असतं. पेशंट फ्लो किती आहे, हे किती आहे, ते किती आहे, कुठं आहे कॉलेज, डिस्टन्स किती आहे सिटीपासून. या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. ठीक आहे. सगळ्या कॉलेजेसचे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर कट ऑफ देण्यात येत असतो तुम्हाला. कट ऑफ दॅट पर्टिक्युलर राऊंड. ठीक आहे. हा कधी देण्यात येत असतो, तर रिझल्टच्या 5 दिवसानंतर, 5 days लेटर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही एक राऊंडची घेतली तर तुम्हाला ह्या 5 गोष्टी काय मिळत आहे, हा 5 गोष्टी तुम्हाला मिळत आहे ₹1,500 जे तुम्हाला 10,000 का 15,000 मध्ये सुद्धा भेटणार नाही. मला शुअरिटी आहे. तुम्हाला काहीच नाही. तुम्हाला ते झूम मीटिंग घेताल आणि सांगताल चला झालं तुमचं, मोकळे व्हा. किंवा एक सेमिनार घेऊन टाकताल आणि सांगताल चला मोकळे व्हा. काउन्सिलिंग नाहीये ती. काउन्सिलिंग म्हणजे वैयक्तिक असतं सगळं. पर्सनलाइज असतं. वैयक्तिक. परत परत सांगत आहे. सांगा त्यांना आम्हाला पर्सनलाइज लिस्ट हवी आहे म्हणजे हवी आहे. अथवा तुम्ही त्यांना डायरेक्टली सांगा की नाही आमच्यासोबत फ्रॉड झाला. ठीक आहे. चालेल. याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट, आता इथं आपण बघणार आहोत एमबीबीएस फक्त आणि फक्त सेमी गव्हर्नमेंटचे मी दाखवणार नाही कारण जास्त फीस गव्हर्नमेंटची नसते. त्या कारणामुळे मी गव्हर्नमेंटची दाखवणार नाही. चला, पहिला कॉलेज आहे, सीट मॅट्रिक्स नुसार जाणार आपण. पहिला कॉलेज आहे के सुमय्या. तुम्ही जर का वेबसाईट बघितली असेल तर अशी दिलेली आहे 2025 आणि 2026 ची आहे ही फीस. आतापर्यंत अपडेट झालेली नाही. ठीक आहे. कॅटेगरी वाईज दिलेला आहे. याचा अर्थ जर का तुम्ही कॅटेगरी मधून असाल तर तुमच्याकडून कॅटेगरी फीज वाईज ते घेत असतात. ठीक आहे. जर का कॅटेगरी वाईज फीस दिलेली असेल तर बघून घ्या. ओपन कॅटेगरीसाठी 10,90,909 ट्युशन फीस आहे पर इयर. डेव्हलपमेंट फीस 1,09,091 आणि कॉजन मनी 40,000. टोटल मिळून 12,40,000 तुम्हाला फीस द्यावी लागेल. ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी ओपन साठी हे किती फीस आहे? 5,45,455. त्याच्यासोबतच 1,09,991 डेव्हलपमेंट फीस, 40,000 कॉजन मनी. टोटल मिळून 6,94,546 रुपये तुम्हाला द्यावे लागेल. फिमेल असेल ईडब्ल्यूएस, ईबीसी, एससीबीसी आणि ओबीसी मधून तर फिमेलसाठी ट्युशन फीस माफ आहे महाराष्ट्रामध्ये तर ते घेत नाही तुमच्याकडून. डेव्हलपमेंट फीस 1,09,091. कॉजन मनी 40,000 म्हणजे 1,49,091 रुपये तुम्हाला भरावे लागेल. बीजेएनटी साठी 1,49,091. एससी एसटी साठी 40,000 फक्त कारण डेव्हलपमेंट फीस नाही इथं त्यांना. फीस फॉर आयक्यू कोटा, आयक्यू कोटा मधून जरी जात असाल तुम्ही तर फीस किती भरावी लागेल तुम्हाला? 36,40,000. ठीक आहे. चालेल. याच्यानंतर बघितली, हे झाली के सुमय्याची. कोणती डेट वरती देण्यात आलेली आहे? 14/8/2025 रोजी. ठीक आहे. अरे बापरे. हा, चला. याच्यानंतर के सुमय्या झाला आपल्याकडं. हा, तेरणा मेडिकल कॉलेज. बघा काय काय आहे. तर 1,500 फीस आहे यांची ओपन कॅटेगरीसाठी. प्रोसेसिंग बाय कॅश. ट्युशन फीस किती आहे? 8,30,000. डेव्हलपमेंट फीस 83,000 ओपन कॅटेगरीसाठी. 9,13,000 तुम्हाला भरावी लागेल आणि 50,000 यांचं कॉजन मनी आहे म्हणजे ते 5 वर्षानंतर परत तुम्हाला भेटणार आहे. हॉस्टेलची फीस मी इथं डिस्कस करणार नाही. मी फक्त ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस डिस्कस करायला आलेलो आहे. हे फॉर बॉईज आहे. बघून घ्या फॉर बॉईज. ठीक आहे. आता बॉईज साठी फक्त बॉईज साठी आहे आणि गर्ल्स साठी पण दिलेला आहे इथं. तर गर्ल्सला ट्युशन फीस माफ असते. प्रोसेसिंग फीस सगळ्यांना द्यायची 1,500 रुपये. ठीक आहे. ट्युशन फीस बघितली तुम्ही तर 8,30,000 आहे. ओपन साठी. ईडब्ल्यूएस साठी 4,15,000. डेव्हलपमेंट फीस तर तेवढीच राहणार. 9,13,000 तुम्हाला टोटल भरावी लागेल. त्याच्यासोबतच ईबीएस, ईडब्ल्यूएस साठी 4,98,000 आणि ओबीसी, एससीबीसी साठी 4,98,000. एससी एसटी साठी फीस नाहीये. ठीक आहे. डेव्हलपमेंट फीस आणि हे ट्युशन फीस त्यांना दोन्ही माफ असतं. बीजेएनटी साठी 83,000. बीजे, एनटीबी, एनटीसी, एसबीसी. ठीक आहे यांच्यासाठी.
एसबीसी साठी. ईबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी गर्ल्स मधून असाल तर 83,000, गर्ल्स असाल तर 83,000, कोणती पण कॅटेगरी असेल तर. ठीक आहे. हे झालं आपलं इन्स्टिट्यूशन कोटासाठी 27,39,000. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट नेक्स्ट कोणतं आहे आपलं, नेक्स्ट कॉलेज कोणतं आहे तर मायमर, MIT पुणे. मायमरचं हे बघत आहोत आपण. तर बघा याचं हे पण कॅटेगरी वाईज फीस घेत असतं तुमच्याकडून. ओपन कॅटेगरीची बघितली आपण तर 9,81,366 रुपये. डेव्हलपमेंट फीस 1,24,634 आहे. ठीक आहे. त्याच्यासोबतच आपण डिस्कस केलं कॉजन मनी 50,000चा आहे. इन्शुरन्स फीस 21,25 आहे म्हणजे 2,125 रुपये. रजिस्ट्रेशन फीस 12,000 रुपये आहे आणि 12,000 रुपये आहे आणि प्रो राटा डेव्हलपमेंट फीस डिझास्टर मॅनेजमेंट फॉर 680 आहे. टोटल मिळून 11,70,805 रुपये तुम्हाला भरावे लागेल. ठीक आहे. समजलं तुम्हाला? चालेल. आता याच्यानंतर ईबीसी कॅटेगरीसाठी 6,81,122 रुपये. ठीक आहे. त्याच्यासोबतच ईबीसी कॅटेगरी मुलगी 1,79,000. ठीक आहे. त्याच्यासोबतच ईडब्ल्यूएस एसबीसी ओबीसी कॅटेगरी मुलगी असाल तर 1,79,439. त्याच्यासोबतच मेल कॅन्डिडेट असाल तर 6,72,122 आणि बीजेएनटी मधून असाल तर 1,81,439. SC ST 56,805. मॅनेजमेंट कोटासाठी 34,30,805. ठीक आहे. चालेल. हॉस्टेल आणि मेस हे बघा, हॉस्टेल आणि मेस दिलेले 75,000 आणि 50,000, 1,25,000 भरावी लागेल. चालेल. मायमरचं हे तर सांगितलं मी, मायमर आत्ताच. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेले आहे मायमरचे. याच्यानंतर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिकचं हा कॉलेज आहे. बघून घ्या. हे पण कॅटेगरी वाईज फीस घेत असतं. ट्युशन फीस याची 10,61,224 आहे. ठीक आहे. आणि ओपन साठी ओबीसी साठी किती आहे 5,30,615. त्याच्यासोबतच डेव्हलपमेंट फीस कुठे ठेवली यांनी, डेव्हलपमेंट फीस तर असणारच ना यांची. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे, बघा किती फीस घेतात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हीजेएनटी साठी 0 एसटी एसटी विमेन साठी 0 विमेन जे पण असाल ते. इन्स्टिट्यूशन कोटामधून असाल तर 31,83,000 रुपये तुम्हाला वार्षिक फीस लागेल. त्याच्यासोबतच आपण डिस्कस केलं. नेक्स्ट गोष्ट काय आहे आपली, हा तर एवढी त्यांची ट्युशन फीस आहे. आता ट्युशन फीस कशी वाचायची तर मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर आपली जी कॅटेगरी आहे ती बघायची. ओपन कॅटेगरी 10,61,224, ओबीसी 5,30,612, ईडब्ल्यूएस 5,30,612 आणि ईबीसी. ओके. हे झालं मुलांसाठी. मुलींसाठी कशी आहे तर मुलींसाठी ट्युशन फीस माफ आहे डायरेक्टली. तिथं सगळे 0 दिलेले आहे. मुलींसाठी माफ. कोणती पण मुलगी असेल, कोणता पण सर्टिफिकेट असेल कॅटेगरी मधून माफ. चालेल. आता मेल कुठे आहे याच्यामध्ये, मेलचं लय मरण आहे राव. मेल कुठे, मेल साठी हा कॉजन मनी 50,000 रुपये त्यांचं. टोटल फीस 11,96,000. डेव्हलपमेंट फीस 1,34,677 सगळ्यांना द्यावी लागेल SC ST सोडून. ठीक आहे. चालेल. वन टाइम बघा, वन टाइम किती आहे त्यांचे, हे डिपॉझिट आहे, इन्शुरन्स वगैरे 21-25 इन्शुरन्स आहे. एलिजिबिलिटी फीस 10,500 आणि मेडिक्लेम पॉलिसी 2,325. ठीक आहे. मस्त लुटायला लावलंय यांनी. हा. हॉस्टेल आणि मेस फीस तर 65,000 मेसचे आणि 70,000 हॉस्टेलचे. 1,35,000 तुम्हाला सगळ्यांना द्यावेच लागेल. चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे एसीपीएम. एसीपीएम ओपन कॅटेगरीसाठी 8,50,000, ओबीसी साठी 4,73,895, ईबीसी ईडब्ल्यूएस एसबीसी साठी 4,73,000. गर्ल मुलगी असाल तर 93,789, बीजेएनटी 97,779, SC ST 0. ठीक आहे. डेव्हलपमेंट फीस सगळ्यांना इथं जिम खाना आहे. जिम खाना म्हणजे जिमचे 10,000 रुपये सगळ्यांना द्यावेच लागेल. SC ST साठी 0 ट्युशन फीस. आयक्यू कोटामधून 25-50 म्हणजे 25,50,000 भरावे लागेल. ठीक आहे. आता वन टाइम डिपॉझिट सगळ्यांनाच द्यावं लागेल. कशा तर लायब्ररीचं डिपॉझिट, लॅबोरेटरीचं डिपॉझिट आणि कॉजन मनी टोटल मिळून 50,000 हे तुम्हाला सगळ्यांना डिपॉझिट भरावेच लागेल. ठीक आहे. युनिव्हर्सिटी फीस ही तर सगळ्यांना असते 12,680 रुपये आहे. ओबीसी साठी 4,680 रुपये आहे. त्याच्यासोबतच ईबीसी ईडब्ल्यूएस एसबीसी 12,680. फॉर गर्ल्स साठी 4,680. टोटल मिळून किती होतात हे इकडं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. चालेल. मी अगोदरच तुम्हाला बोललो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील. आता इथं फी स्ट्रक्चर यांनी असा दिलेला आहे 2025-2026चा 13 लाख रुपये सरळ सरळ दिलेले आहे. 2024-2025 12,10,000. तर आता इथं यांच्या वेबसाईटवर एवढंच आपल्याला सापडलेला आहे. आता फी स्ट्रक्चर हे बघा, हेच दिलेलं आहे त्यांनी पण.
चालेल. याच्यानंतर SMT काशीबाई नवले, तर स्टेट कोटासाठी 85% कोटासाठी बघा किती किती आहे. मॅनेजमेंट फीस 39 लाख त्यांची सरळ सरळ देत मॅनेजमेंटची 39 लाख आहे. त्याच्यासोबतच ट्युशन फीस 1,15,000 एवढी, सॉरी 11,59,000 आहे. आणि डेव्हलपमेंट फीस 1,44,000. SC ST साठी 00 VJNT साठी फक्त डेव्हलपमेंट फीस असते. आणि मुली ज्या आपण आहेत कॅटेगरी मधून असाल तर ट्युशन फीस माफ असते, डेव्हलपमेंट फीस तुम्हाला भरावी लागते SC ST सोडून. ठीक आहे. आता हे डिपॉझिट 50,000चं सगळ्यांना भरावंच लागेल याच्यासाठी. आणि हॉस्टेल आणि मेस 95,000ची यांची दोन्ही मिळून 1 वर्षाची आहे. हॉस्टेल डिपॉझिट तुम्हाला 5,000 अगोदर करावे लागेल, नंतर ते 5,000 तुम्हाला बळत भेटतील. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज. बघून घ्या, ओपनची फीस याची 11,36,500 रुपये. ठीक आहे. कशासाठी? ओपन कॅटेगरीसाठी. ट्युशन फीस तुम्हाला दिसत असेल किती आहेत, 10,02,400, सॉरी 10,24,796 रुपये. आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी लावून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता हे पण जे आहे ते कशासाठी देत असतं आपल्याला, तर हे जे फीस असते ते अश्विनी रुरल हा कसा आहे, तर अश्विनी रुरल कॉलेज सोलापूरचं कॅटेगरी वाईज फीस त्यांनी दिलेली आहे इथं पण. ठीक आहे. चालेल. शेवटी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल की कशी फीस ते घेतात कशी नाही. ट्युशन फीस बघून घ्या त्यांची सगळ्यांची 11,36,500 आहे. अदर फीस 85,780 आहे. ठीक आहे. हॉस्टेल आणि मेस यांचं खूप जास्त महाग आहे, 1,60,000 रुपये तुम्हाला भरावे लागेल. चालेल. सगळ्या कॅटेगरीसाठी हॉस्टेल फीस माफ नसते सर कोणत्याच कॅटेगरीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव खुर्द. बघा याचं 6,90,000 ट्युशन फीस कमी आहे या कॉलेजची खूप. तर किती आहे, 6,90,583. ठीक आहे. बॉईज साठी, गर्ल्स साठी तर नाहीच ना फीस, गर्ल्स साठी नाहीच आहे. डेव्हलपमेंट सगळ्यांसाठी SC ST सोडून. ठीक आहे. चालेल. आता मी परत परत बोलणार नाही, SC ST सोडून डेव्हलपमेंट फीस सगळ्यांना आहे. ठीक आहे. विमेन असाल तर तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करून घ्यायचं की आपल्याला ट्युशन फीस माफ आहे, फक्त आणि फक्त आपल्याला काय द्यायचं आहे की हे द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, डेव्हलपमेंट फीस द्यायची आहे. आणि विमेन जर का ओपन मधून असेल तर तुम्हाला फीस माफ नाही. परत एकदा, ओपन मधून असाल, खुल्ला ओपन, खुल्ला वर्ग, तर तुम्हाला माफ नाही. ठीक आहे. तुम्हाला पण ओपन सारखी फीस लागेल. तर ओपनची फीस किती आहे फॉर बॉईज, 6,90,583. ठीक आहे. चालेल. आणि डेव्हलपमेंट फीस 79,417. हॉस्टेल फीस 95,000, मेस फीस 99,000. अरे बाप, सांगायच आहे यांचं दाबून फीस हॉस्टेल आणि मेसची. ठीक आहे. बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे BKL वालवालकर. 2026-2027 याचा अर्थ 2026 आणि 2027 यांचं करिक्युलम टाकण्यात आलेलं आहे. याचा अर्थ हा कॉलेज प्रायव्हेट होणार नाही या वर्षी तरी सुद्धा. चालेल. बघून घेऊया. खुला वर्ग, खुला प्रवर्ग, हा 10,29,152. आणि विकास निधी म्हणजे डेव्हलपमेंट फीस किती आहे, 1,35,848. म्हणजे टोटल मिळून किती जात आहे ते 11,65,000. ठीक आहे. जर का ओपन मधून असाल तुम्ही आणि जर का तुम्हाला एक मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर 55 ते 60 लाख पर्यंत तुम्हाला लागेल. ठीक आहे. ओपन मधून असाल तर. जर का दुसरी कॅटेगरी असाल, दुसरी कोणती पण कॅटेगरी असेल, ओबीसी आणि दुसरी असेल, तर मग एक साधारण खर्च तुम्ही 60 लाखच्या अर्धा करा, 30 लाख. मुलगी असेल, कोणत्या पण कॅटेगरी मधून असेल, कोणतं पण सर्टिफिकेट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला, तर सध्या तरी 5 वर्षासाठी तुम्हाला ट्युशन फीस माफ असेल म्हणजे तुम्हाला कमीत कमी खर्च एक 8 लाख ते 10 लाख धरून चला तुम्ही. SC ST असाल तर 4 ते 5 ते 6 लाख पर्यंत तुम्हाला लागेल 5 वर्षासाठी. आणि जर का तुम्ही हे असाल, काय असाल बस एवढंच, बस साधारण आहे, एकदम कॉमन थिंग आहे ती, एकदम कॉमन सेन्स आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. ठीक आहे. चला, नेक्स्ट कोणता आहे, प्रकाश इन्स्टिट्यूट, प्युअरली प्रायव्हेट. ठीक आहे. प्युअरली प्रायव्हेट कॉलेज. इज इट क्लिअर? टाकायचं नाही, टाकले तर मग कुठं ना कुठं खूप जास्त मुश्किल होऊन जाईल. ओके. हा, वेदांता, याची पण फीस डिस्कस करायची नाही कारण हा प्रायव्हेट आहे, फुल्ली प्रायव्हेट. ओके. SSPM ओपन कॅटेगरी 6,94,546. डेव्हलपमेंट फीस 69,454. 26-27 हा, 26-27 आहे, म्हणजे या वर्षीच आहे. हॉस्टेल आणि मेस चार्जेस खूप जास्त आहे यांचे, 1,50,000 आणि 1,80,000. कॉजन मनी 50,000, मेडिकल फॅसिलिटी 15,000, लॉन्ड्री फीस 40,000, इंडोर गेम 25,000 आणि स्टडी मटेरियल 40,000. म्हणजे किती जात आहे लावून घ्या तुम्ही आता. ठीक आहे. म्हणजे खूपच जास्त आहे.
करायला पाहिजे तुम्ही काही ना काही या गोष्टीबद्दल. खरंच. 7,64,000 ओपन कॅटेगरीसाठी व्ही-जे-एन-टी, एस-सी-बी-सी 59,454. ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-बी-सी 4,16,000, एस-सी, एस-टी 0,0. ओके. फक्त एवढा खर्च सगळ्या कॅटेगरीसाठी हां. चालेल. तासगावकर बघून घ्या 5,65,000 ओपन कॅटेगरीसाठी डेव्हलपमेंट फीस 56,500 टोटल मिळून 6,31,500. ईडब्ल्यूएस, ईबीसी, एससीबीसी ओपन कॅटेगरी 2,82,500 आणि 56,500 3,39,000 टोटल फीस. ठीक आहे चालेल. याची कमी आहे ना पण ते दुसरीकडून काढतात ना राव. कॉजन मनी 50,000 चला हे 50 ट्युशन डेव्हलपमेंट चालेल. नाही याची फीस कमी आहे वाटतं. चालेल. एस-एम-टी सखूबाई नारायणराव मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर कोपरगावचं हा कॉलेज आहे. कोपरगावचं कॉलेज बघून घेऊया आपण. ओपन कॅटेगरीसाठी बघून घ्या 7,72,727 आणि डेव्हलपमेंट फीस 2025-2026 म्हणजे मागच्या वर्षीचं या वर्षीचं अपडेट करण्यात आलेलं नाहीये आतापर्यंत तरी अपडेट करण्यात आलेलं नाही आतापर्यंत सध्या व्हिडिओ बनत आहे तेव्हापर्यंत नंतर अपडेट होईल तर ते तिथून तुम्हाला बघावं लागेल चालेल. डेव्हलपमेंट फीस 77,277 म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 85,000. ईडब्ल्यूएस, ईबीसी, एससीबीसी 4,63,000, ओबीसी 4,63,000, एससीबीसी, व्हीजेएनटी 7,72,000. 7,72,000 नाही. डेव्हलपमेंट फीस 77,000 सॉरी. आय एम सॉरी 77,000 ठीक आहे. एससी एसटी 0, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ओबीसी 77,273. अदर फीस कॉजन मनी अरे बाप कॉजन मनी सगळ्यांना 50,000 द्यावा लागेल. हॉस्टेल आणि मेस 2,70,000. स्टुडंट वेलफेअर 530 रुपये. डिझास्टर मॅनेजमेंट 50. नॅशनल स्कीम एमयूएचएस 50. युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीस 100 रुपये. त्याच्यासोबतच एलिजिबिलिटी फीस 10,500 रुपये. ठीक आहे चालेल. याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज कोणतं आहे आपलं याची हॉस्टेल आणि मेसची दिलेली आहे का तर मला नाही वाटत नाही दिलेली आहे. चला एनकेपी साळवे फी स्ट्रक्चर बघून घ्या याचा तर यांनी फी स्ट्रक्चर दिलेलेच नाही. ओके दिलेला आहे सिम्पल वर्ड मध्ये दिलेला आहे डायरेक्ट ओपन कॅटेगरीसाठी बघा 1,1500 रुपये ऍडमिशनची फीस तुमच्याकडून घेणार. 50,000 तुमच्याकडून कॉजन मनी घेणार. 318 स्टुडंट वेलफेअर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट 100 मेडिकल एक्झाम 500 सेल्फ फायनान्स युनिट म्हणजे हे काय मला माहित नाही 30 रुपये. त्याच्यासोबतच डिझास्टर मॅनेजमेंट 30 रुपये. 10,74,782 ओपन कॅटेगरीची फीस 1,61,218 कशाची फीस आहे यस कधीची आहे 2025-2026 या वेळेसची वाढेल 12,88,478 टोटल खर्च तुम्हाला येईल या कॉलेजमध्ये. ठीक आहे. एनकेपी साळवे सध्या तरी जेव्हा व्हिडिओ बनवत आहे परत व्हिडिओ जेव्हा बनवत आहे मी आता 23 ऑगस्ट आहे आज रात्रीचे 11 वाजलेले तेव्हापर्यंत हा कॉलेज प्रायव्हेट झालेला नाही. पुढं काय होईल मला माहित नाही. जेव्हापर्यंत अधिकृत होत नाही तेव्हापर्यंत मी काही पण सांगत नाही. अधिकृत कुठून होतं बरं का ऑफिशियल ज्याला म्हणतो आपण अधिकृत म्हणजे ऑफिशियल ठीक आहे. तर अधिकृत कुठून माहिती पडतं आपल्याला तर अधिकृत आपल्याला माहिती पडतं सीईटी सेल वरती नोटीस आली तिथं आपल्याला अधिकृत माहिती पडत असतं. ठीक आहे चालेल. ओके नेक्स्ट बघून घेऊया आपण आता डॉक्टर पंजाबराव इलियास भाऊसाहेब देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीचं कॉलेज आहे. ट्युशन फीस बघून घ्या 9,80,000 डेव्हलपमेंट फीस 98,000 म्हणजे 10,88,000 यांनी सरळ सरळ दिलेला आहे. ठीक आहे. मॅनेजमेंट फीस 32,34,000 ठीक आहे. एनआरआय सीट 53,90,000 चालेल काही हरकत नाही. नेक्स्ट आहे डॉक्टर राजेंद्र घोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं कॉलेज आहे. हा कॅटेगरी वाईज फीस घेत असतो बघून घ्या. सेक्शन 2 दिलेले ए सेक्शन वेगळा बी सेक्शन वेगळा. तर ए सेक्शन मध्ये काय फक्त रिपोर्टिंगच्या वेळेस द्यावे लागतात आणि बी सेक्शन जेव्हा स्टेटस रिटेन्शन भरलं तुम्ही तेव्हा द्यावे लागतात. चालेल. स्टेटस रिटेन्शन काय आहे आता जेव्हा तुम्ही कॉलेज फिक्स केलं की भाऊ मला इथंच ऍडमिशन पाहिजे आता मी पुढे खेळणार नाही आता हेच बस झालं एंड तर इथं तुमचं कॉलेज काय होऊन जातं लॉक होऊन जातं आणि मग तुम्हाला ही पूर्ण फीस द्यावी लागेल. ठीक आहे चालेल. आता इथं ट्युशन फीस 8,10,345 आहे ओपन कॅटेगरीसाठी. ओबीसी एनसीएल म्हणजे नॅशनल नॉन क्रिमिनल जे ओबीसी आहे विद्यार्थी. ईडब्ल्यूएस आहे एससीबीसी आहे 4,05,172 ईबीएससी 4,05,000 एससीबीसी एनटी बीजे एससी एसटी पैसे द्यायचे नाही. त्याच्यासोबतच डेव्हलपमेंट फीस एससी एसटी ला नसते पण दुसऱ्या सगळ्यांना असते. किती आहे डेव्हलपमेंट फीस 82,655
तर टोटल फीस बघितली आपण तर ओपन 893, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसबीसी, एसईबीसी 4,87,000, ईबीसी 4,87,000, एसबीसी, एनटी, विजे 82,665. बस एनआरआय कोटा आणि आयक्यू कोटासाठी 44,00,000 एनआरआय साठी आणि 26,00,000 कशासाठी, आयक्यू कोटासाठी. ठीक आहे. हॉस्टेल मेस बघून घेऊया. चालेल. तर कॉजन मनी 50,000चा आहे, ग्रुप इन्शुरन्स 3,000चा आहे आणि टोटल मिळून 65,000 तुम्हाला द्यायची आहे. ठीक. चालेल. मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुर्कखेड. ठीक आहे. मालती हॉस्पिटल आला होता ना मागच्या वर्षी, बघून घ्या. ट्युशन फीस याची किती आहे दादा, ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरी वाईज फीस हा पण कॉलेज घेत असतो. तर तुम्ही बघत असाल इथं 7,72,727, डेव्हलपमेंट फीस 77,273, सब टोटल 8,50,000. तुम्हाला काय वाटतं हे जे फीस आहे, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे जे ओपनची फीस आहे ना, ती सगळ्या विद्यार्थ्यांची असते. शासन याला काय करत असतं, शासन तुम्हाला देत असतं ही फीस, की तुम्ही शिकत आहात, मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहात आणि तुमचं मेरिटनुसार नंबर लागला, तर जी ओपनची फीस असते ती सगळ्या विद्यार्थ्यांची असते. आणि जो ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत आहे, शासन त्याचा पैसा त्याला देत आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याला पैसा देत आहे ते, की बुवा किती देत आहे एका विद्यार्थ्यामागे, तर बघून घेऊया, 8,50,000 देत आहे. वार्षिक फीस 2025 मध्ये, 2026 मध्ये एका विद्यार्थ्यामागे. म्हणजे त्याला एक डॉक्टर घडवायला कुठं ना कुठं आपल्याला 55 लाख रुपये लागत आहे. समजत आहे का? हं. कॉजन मनी 50,000, हॉस्टेल फीस 1,25,000, स्टुडंट वेलफेअर वगैरे वगैरे सगळं मिळून 10,500 होतात ते बघून घ्या एकदा. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे. आय एम सो सॉरी, माझी तब्येत खराब आहे आज थोडी. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च. ठीक आहे, लातूर. एनएससी कधीचा आहे हा, 2026चा आहे बघा, 5/8/2026 म्हणजे आत्ताचा आहे. तर ट्युशन फीस याची किती आहे या वर्षीची, 8,47,534 आणि डेव्हलपमेंट फीस 97,466, म्हणजे टोटल मिळून 94,500, नाही सॉरी, 9,45,000. ठीक आहे. टोटल मिळून ओपन कॅटेगरीसाठी. आता यांनी कॅटेगरी वाईज फीस दिलेली आहे का, तर कॅटेगरी वाईज फीस यांनी दिलेली नाही. चालेल. JIIU, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, हे फक्त आणि फक्त कशासाठी आहे बरं का, तर हे मुस्लिम मायनॉरिटी आहे. मुस्लिम विद्यार्थी इथं ऍडमिशन घेऊ शकतात. आणि जर का तुम्ही मुस्लिम असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मला 200 मार्क वरती, 300 मार्क वरती कॉलेज लागून जाईल, तर गैरसमज आहे तुमचा हा. 88,772 वरती हा कॉलेज क्लोज होऊन जात असतो. ठीक आहे. किती वरती, 88,782 ऑल इंडिया रँक वरती हा कॉलेज क्लोज होऊन जात असतो. समजलं तुम्हाला? ओके. फीस बघा या कॉलेजचे. हा, व्हेरी गुड. ट्युशन फीस आहे 70,18,18, 7,01,818. वाव, काय आकडा आहे. डेव्हलपमेंट फीस 70,182, टोटल मिळून 7,72,000 फीस आहे याची. ठीक आहे. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा देण्यात आलेले आहे. मला वाटतं खाली गव्हर्नमेंट लागेल. हो, गव्हर्नमेंटच आहे. नाही, गव्हर्नमेंट नाही आहे. ठीक आहे, 1 मिनिट थांबा. रोटेट. नाही, मला नाही जमणार आहे. कोणतं कॉलेज आहे? परभणीचं कॉलेज आहे. ठीक आहे, मी फीस सांगून देतो. कॅटेगरी वाईज फीस घेत असतं हा कॉलेज सुद्धा. ओपनची किती फीस आहे, ट्युशन फीस 7,72,000 आहे. किती आहे, 7,72,000. डेव्हलपमेंट फीस 77,273, टोटल फीस 8,50,000 आहे यांची. त्याच्यासोबतच कॅटेगरी वाईज फीस वेगवेगळी यांची दाखवण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे आर के दामिनी मेडिकल कॉलेज, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे. बघून घ्या याची फीस. हा पण कॉलेज कॅटेगरी वाईज फीस घेत असतो. कशी फीस घेत असतो तर ते पण बघून घ्या एकदा. 1 मिनिट थांबा. चालेल. तर ओपन कॅटेगरीसाठी 7,72,727, डेव्हलपमेंट फीस 77,273. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर टोटल फीस 8,50,000. ओके. चालेल. ऍडमिशन वेळेस 1,500 रुपये घेतात तुमच्याकडून हे. ठीक आहे. हॉस्टेल आणि मेसचे 70,000. हॉस्टेल हॉस्टेल फीस फक्त, आणि मेसची वेगळी असेल मग. तेच म्हटलं, एवढं स्वस्त नसू शकतंय. त्याच्यानंतर 50,000 कॉजन मनी एक वेळेस दिली जाते, नंतर परत केली जाते. टोटल कॉजन मनी 1,00,000 रुपये. युनिव्हर्सिटीची फीस मिळून
आणि युनिव्हर्सिटी पोर्टल फीस आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीस मिळून 12,630 रुपये तुम्हाला द्यावे लागेल ग्रुप बी साठी. ठीक आहे. ग्रुप ई, ग्रुप ई, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. वाव, चालेल, काही हरकत नाही. हा, हॉस्टेल आणि मेस ऑप्शनल आहे. ओके, चालेल. आणि ही फीस रिफंडेबल आहे. चालेल. SC ST साठी फीस नाही ग्रुप ए ला, बाकी सगळ्या ग्रुपला फीस आहे. चालेल. ओके. याच्यानंतर फी स्ट्रक्चर अथॉरिटी ऑफ कोणतं कॉलेज आहे? बांद्रा मुंबई, म्हणजे RCM तिलक आयुर्वेद महाविद्यालय पुणे. अरे, हे तर आयुर्वेद कॉलेजचं आलंय. टोपीवाला मुंबई. चालेल. हे नेक्स्ट आता लागले आपल्याकडे गव्हर्नमेंटचे जास्त फीस नसतात. ठीक आहे. 1,76,000 असेच ओपनसाठी. तर ते मी डिस्कस करणार नाही इथं. मी प्रायव्हेट कॉलेजेससाठी इथं सांगितलेलं होतं. तर नक्कीच तुम्ही विचार करा, की लिस्ट परफेक्ट बनवा आणि कुठे ना कुठं कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस तुमचे वाढून जातात. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.